ठीक आहे. दोन्ही हात आता पुढे करायचे आहेत. बोटांना ताण द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हाताची मुठी बंद करायचा. श्वास बाहेर सोडत सरळ करायचे बोट. ठीक आहे, करूयात. एक, दोन, 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 एक. मुठी बंद ठेवायच्या आहेत आणि मनगट गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. ठीक आहे. बोट सरळ करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. हात कोपरांमध्ये वाकवायचे, खांद्यांवरती ठेवायचे श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 हात करायचे आहेत आता खाली. ठीक आहे. डावा हात गोल फिरवायचा आहे मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. बोट सरळ ठेवायचे, कोपरे सरळ. परत उजवा हात. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. ठीक आहे. दोन्ही हात फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. आता डावा हात मागून पुढे फिरवायचा आहे, उजवा हात पुढून मागे. एकाच वेळेस. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. याची प्रॅक्टिस करायची आहे. हे आपल्याला लगेच जमत नाही. काय करायचं आहे, डावा हात मागून पुढे आणि उजवा हात पुढून मागे. बरोबर. एकाच वेळेस आपल्या ब्रेनला आपल्याला एक हाताने विरुद्ध अपोजिट विरुद्ध बाजूची हालचाल करायची आपल्याला. त्याची प्रॅक्टिस करायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. सरवायचं आहे. डावीकडे वाकायचं आहे, नंतर उजवीकडे वाकायचं आहे. करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. ठीक आहे. वर सरळ आणि हात करायचे आहेत खाली. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, दोन. श्वास बाहेर आणि पुढे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 पुढे वाकून थांबायचे 10 सेकंदासाठी. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. पाय सरळ ठेवायचे आहेत. शक्यतो पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. थोड्या वेळ थांबायचं, ताण देऊन. आता डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरायचं. पहिल्यांदा डावीकडे यायचं. एक, मागे दोन, उजवीकडे तीन आणि पुढे चार. परत उजवीकडून डावीकडे. एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे. एक, डावीकडे यायचं पहिले, मागे दोन, उजवीकडे तीन आणि मग पुढे चार. परत उजवीकडून डावीकडे.
एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे एक, दोन, तीन, चार. उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचे आहे. मान करायचे आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं नंतर उजवीकडे वळायचं. पाठीला पूर्ण पीळ द्यायचा आहे. करूयात. एक, पूर्ण हात मागे आला पाहिजे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूहळू हात हात कुठपर्यंत आला पाहिजे? पूर्ण असा या बाजूला आला पाहिजे. ठीक आहे. असं आपल्याला करायचं. दोन्ही हात आता कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. खांद्यातून हात वर खेचायचा. कमरेचा भाग स्थिर ठेवून डावीकडे झुकायचा आहे. एक, फिरवायचे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला एक, दोन, उजवीकडे एक, दोन. हात करायचे आहेत परत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर, या बाजूला चेहरा 4 फूट अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायामध्ये. दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळायचं आहे. दोन, विरुद्ध दिशेने. एक, दोन. परत एकदा. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. जास्तीत जास्त पाय सरळ. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. शेवटचा एक आणि दोन. हात खाली, मान करायचे आहे सरळ. आता सेम दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. मागे झुकायचं आहे आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात श्वासासोबत. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत 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 सरळ मान करायचं सरळ. दोन्ही हात पूर्ण सरळ करायचे आहेत. डावीकडे वळायचं नंतर उजवीकडे वळायचं. कमरेचा भाग स्थिर ठेवायचा. म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण खुब्यातून असं हलतो. ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला? खुब्यातून स्थिर ठेवायचं आहे. फक्त कमरेत, पाठीच्या मणक्याला पीळ द्यायचा आहे. असं करायचं नाहीये. म्हणजे असं होतं, आपण कंबरचा भाग जो हलतो खुब्याचा, तो हलवायचा नाही. तो स्थिर ठेवायचा आहे. फक्त एवढंच. एक, दोन. ठीक आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता खुब्याची हालचाल करायची नाही. फक्त पाठीला पीळ द्यायचा आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार आणि पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. एक, दोन, तीन, चार,
5 शेवटचा 1 2 3 4 आणि 5 आता उजवीकडून डावीकडे 5 वेळा 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 शेवटचा 1 2 3 4 आणि 5 हात करायचे आहेत खाली मान करायचे आहे सरळ दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आता आणि आता नेहमीप्रमाणे दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत मान करायचे आहे वर आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत तर यात 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5 ठीक आहे हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे डोळे बंद राहतील लक्ष श्वासावरती राहील पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ ठीक आहे पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे आपण जो स्थूल व्यायाम किंवा सूक्ष्म व्यायाम केलेला आहे त्याच्यामुळे ज्या ज्या सांध्यांना ज्या ज्या अवयवांना ताण पडलाय त्या अवयवांचं निरीक्षण करायचं आहे त्यांना पडलेला ताण अनुभवायचा आहे आणि या स्थितीमध्ये आता त्याच्यातला ताण कमी होतोय त्याचा सुद्धा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे श्वासावरती लक्ष केंद्रित ठेवायचं आहे हळूवार श्वास घ्यायचा आहे हळूवार श्वास सोडायचा आहे नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे आणि आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि प्रार्थना म्हणायची आहे योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि हरि ओम हळूवार डोळे उघडायचे आहेत पाठीचा कणा ताठ मान सरळ आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत एक दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती दंड काना लावायचे आहेत मान सरळ ठेवायचे आहे पाठीचा कणा ताठ हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेला आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे दोन डावीकडे झुकायचं आहे मान आणि चेहरा समोर ठेवायचा आहे पुन्हा सरळायचं आहे एक श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचं आहे दोन श्वास बाहेर परत सरळ एक श्वास आतमध्ये डाव्या बाजूला दोन श्वास बाहेर परत सरळ एक श्वास आतमध्ये उजवीकडे दोन श्वास बाहेर परत सरळ एक श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली दोन श्वास बाहेर दोन्ही हात मागे करायचे आहेत खांदे मागे रोल मान सरळ डावीकडे झुकायचं आहे एक हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला सरळायचं आहे दोन उजवीकडे झुकायचं आहे एक दोन परत एकदा डाव्या बाजूला एक दोन उजवीकडे एक दोन हळूवार हात करायचे आहेत बाजूला आणि मान सरळ दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत एक डाव्या बाजूला वळायचं आहे दोन उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे मान मागे डावा हात वरती करायचा आहे एक श्वास आतमध्ये घेत डावा हात वर उजवीकडे झुकायचा आहे दोन श्वास बाहेर उजव्या बाजूला झुकायचा आहे श्वास घेत सरळायचा आहे एक श्वास आतमध्ये
परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, पुन्हा एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळ व्हायचा आहे 1 आणि हात खाली. उजव्या बाजूने करूयात सेम, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, उजवीकडे वळायचं आहे 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून मान करायची मागे, उजवात वरती करायचा आहे 1, डावीकडे झुकायचं आहे 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवा, परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, पुन्हा सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये, हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचं आहे 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे, पूर्ण छातीच्या पिंजऱ्याला ताण देत आला पाहिजे असे हात खांद्यातून वर खेचायचे आहेत, मान सरळ करायचे आहे. आणि मी आता 1 म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास 1, पोट आतमध्ये खेचायचा आहे, जास्तीत जास्त श्वास फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे 2, दुसरा श्वास 1, 2, तिसरा श्वास 1, 2, चौथा श्वास 5 सेकंद थांबायचा आहे 1, 1, 2, 3, 4 आणि 5, श्वास बाहेर. पाचवा श्वास 10 सेकंद थांबायचा आहे 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, श्वास बाहेर. हात करायचे आहेत सरळ, बोटांना ताण द्यायचा आहे, हात कोपऱ्यातून सरळ खांद्यातून वर ओढून मागे खेचायचे आणि 10 सेकंद थांबायचं आहे 1, 2, बोटांना जेवढं शक्य तेवढं ताण द्यायचं आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली 6. ठीक आहे. मानेच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा याच्यामध्ये, दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि खांदे गोल फिरवायचे आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. मान करायचे आहे सरळ, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे 1, परत सरळायचं 2, उजवीकडे झुकायचं आहे 1, मान आणि चेहरा समोर 2, परत डाव्या बाजूला 1. आता थांबायची या स्थितीमध्ये आणि 3 श्वास घ्यायचे, छातीच्या पिंजऱ्याला ताण द्यायचा आहे. पहिला श्वास 1, 2, दुसरा श्वास 1, 2, तिसरा श्वास 1, 2, परत सरळायचं आहे, छातीच्या पिंजऱ्याला ताण पडलाय त्याकडे लक्ष द्यायचं, परत उजवीकडे झुकायचं आहे आणि 3 श्वास घ्यायचा आहे. त्यातला पहिला श्वास 1, 2, दुसरा श्वास 1, 2, तिसरा श्वास 1, 2 आणि आपल्याला सरळ व्हायचं आहे. ठीक आहे. असंच आपल्याला आता डावीकडे झुकायचं आहे, डावा कोपरा डाव्या बाजूला जमिनीला टेकवायचा आहे. करूयात उभ्याच्या रेषेत 1, सरळ व्हायचं आहे, उजवीकडे 2, डावीकडे 3, 4, पाय असा वर उचलू द्यायचा नाहीये, म्हणजे उजवीकडे झुकल्यावर डावा पाय वर उचलू द्यायचा नाहीये 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे.
पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे नेहमीप्रमाणे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता 30 अंशांपर्यंत गोल फिरवायचे डावीकडून उजवीकडे. करूयात. 1, 2, 3. विरुद्ध दिशेने. 1, 2 आणि 3. ठीक आहे. आता कुठून बसायचं आहे. पायाचा पंजा स्वतःकडे करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला बाहेर करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. पहिल्यांदा करूयात. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे. पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. दोन्ही खांदे सरळ समोरच्या दिशेने माझ्याकडे राहतील. डावा हात बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा आहे. 1, श्वास आतमध्ये, डावा हात वर उजवीकडे झुकायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात फिरवायचं. 2. परत एकदा. 1, 2. पुन्हा 1, 2. परत 1, 2. पुन्हा 1, 2. शेवटचा 1, 2. ठीक आहे. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. आता आपल्याला डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे, मान सरळ. आता डावीकडे झुकायचा आहे. डाव्या हाताने डावा पायाच्या खुब्याला पकडायचा आहे. पायाच्या पाठीमागे ताण आला पाहिजे. जेवढा ताण जास्त तेवढा आपल्या गुडघ्याच्या स्नायूंसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्याला करायचं आहे. उजवा हात वरती करायचा आहे. आता 1, डावीकडे झुकायचं आहे. चेहरा समोर, खांदे सरळ राहतील. 2. ज्यांना खूप वागता येत नाही त्यांनी फक्त उजवा हात वरती करा. 1, श्वासासोबत. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. शेवटचा 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. परत उजवा डावा पाय मध्ये घ्यायचा आहे. पुन्हा उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. उजवा पाय जास्तीत जास्त आपल्या खुब्याच्या रेषेत न्यायचा प्रयत्न. ठीक आहे. हा पाय जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न. म्हणजे तेवढं अंतर आपलं पायामधलं वाढवता येणार आहे आपल्याला. आता दोन्ही हात बाजूला करायचे आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे. 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. ताण द्यायचा आहे पायाच्या स्नायूंना. गुडघ्यांसाठी उपयुक्त असं आसन आहे. पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. पाठीला ताण पडेल त्याकडे लक्ष द्या. मान सरळ, हात कोपऱ्यातून सरळ. आणि आता उजवीकडे झुकायचं आहे. 1, हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता उजवीकडे झुकायचा आणि दोन्ही हात आपल्या पायांना स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. वर जायचा प्रयत्न. परत सरळ. 1, श्वास आतमध्ये. श्वासावरती करायचा आहे. सरळ होताना श्वास घ्यायचा आहे. खाली जाताना श्वास सोडायचा आहे. 2. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. परत एकदा 2, श्वास बाहेर.
परत सरा एक श्वास आतमध्ये आणि थांबायचं आता 10 सेकंद. दोन श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये, हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता पुढे झुकायचं आहे. पायामध्ये अंतर ठेवायचं असं. दोन्ही हात पुढे टेकवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे झुकायचं आणि हनुवटी किंवा कपाळ टेकवायचंय जमिनीला. करूयात. एक खुब्याच्या आणि पाठीच्या सणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. जेवढा पाठीचा कणा ताठ सरळ तेवढा फायदा जास्त. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. परत सरवायचंय. दोन. ठीक आहे. खुब्यातून हालचाल करायची जास्तीत जास्त. पाय थोडा असा केला तरी चालेल, म्हणजे अजून आपल्याला खुब्याची मुवमेंट करता येते. हा, ठीक आहे. करूयात. एक. ठीक आहे. पायाचा पंजा जमिनीला टेकवायचा. थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरवायचं आहे. आणि आता परत डावा पाय सरळ उजवा पाय मध्ये करायचा आहे. आणि आता परत सेम डावा पाय बाहेर करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. सेम 4 वेळा डावीकडे झुकायचं आहे. चौथ्यांदा 10 सेकंद थांबायचं आहे आणि मग पुढे झुकायचं आहे. ठीक आहे. जी क्रिया आपण डाव्या बाजूने उजव्या बाजूने केली तीच क्रिया आपल्याला डाव्या बाजूने करायची आहे. दोन्ही हात बाजूला, पाठीचा कणा ताठ. तुमचा चेहरा समोर पाहिजे, असं तिरकं बसायचं नाहीये. तुम्ही आता या बाजूला चेहरा केला म्हणजे तुमचे दोन्ही खांदे या बाजूला समांतर पाहिजे. हा, मी कसं तुमच्या बाजूने बसलोय तसा तुमचं या बाजूला पाहिजे. असं तिरकं नाही बसायचं. असं बसायचं. त्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वागता येतं. दोन्ही हात कडेनीवरती. एक. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. श्वास आतमध्ये. आता डावीकडे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचं आहे. परत सरवायचा. एक श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन श्वास बाहेर. परत सोडा. एक श्वास आतमध्ये. पुन्हा एकदा. दोन श्वास बाहेर. परत सोडा. एक श्वास आतमध्ये. आता 10 सेकंद थांबायचं आहे. करूयात. दोन श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरवायचं आहे. हाताचे पंजे सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचा खाली. हात खाली करायचा आहे पण पाठीचा कणा ताठ ठेवायचा. बऱ्याच वेळा आपण काय करतो, हात वरती असतो, हात खाली घेताना असं बसतो. तर असं नाही करायचं. ताठ आपल्याला बसायचं आहे. हात वरती आणि ताठ. फक्त हात खाली करायचा आहे पण पाठीचा कणा ताठ राहणंच अपेक्षित आहे. आता असंच सेम पुढे झुकायचं आहे. दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक. पायाचा पंजा असा करू शकता म्हणजे खुब्याला व्यवस्थित ताण पडू शकतो. परत सरवायचं आहे. दोन. पाय खांदेवर आणि सरळ. पुन्हा एकदा पुढे. एक. थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरवायचं आहे. आता पाय करायचा आहे सरळ. उजवा पाय सरळ आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. ठीक आहे. आता काय करायचं, थोडस वेगळं आसन. डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे. डावा पायाची टाच आपल्या नाभीच्या बाजूला उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायची आहे. ठीक. असं. त्याच्यानंतर पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. डाव्या हाताने पाठीमागून डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे. एवढंच करायचंय फक्त. आणि पाठीला पीळ द्यायचा आहे आणि मान मागे करायचं. एक. ठीक आहे. सिंपल. डावा पाय आपण वर
ठेवलाय उजव्या पायाच्या मांडीवर. डाव्या हाताने पाठीमागून डाव्या पायाच्या पंजाला पकडायचा आहे. नसेल जमत तर नुसता हात पाठीवर ठेवा आणि पाठीला पीळ द्यायचा. एक, मान मागे पूर्ण मागे पाहायचा प्रयत्न. परत सरळ आणि पाय करायचा सरळ. ठीक आहे. सेम करत उजव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि टाच आपल्या नाभीच्या बाजूला म्हणजे पोटाला टेकलेली ठेवायची. जेवढं टाच आपल्या पोटाला टेकेल तेवढं आपल्याला पायाने हाताने पकडता येतं पाठीमागच्या बाजू. आता उजव्या हाताने पाठीमागून उजव्या पायाच्या पंजाला पकडायचं आहे. ठीक आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि पाठीला पीळ देऊन मागे पाहायचं आहे. एक, दोन. सोडायचं आहे, पाय सरळ करायचं. थोडस वेगळं आहे, नेहमीपेक्षा वेगळं आपण घेतोय. परत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि टाच आपल्या पोटाला लागली पाहिजे. ठीक आहे. एवढा पाय आपल्याला घेता आला पाहिजे की टाच पोटाला लागली पाहिजे. आता डाव्या हाताने पाठीमागून पकडायचं आहे, डाव्या पायाला उजव्या हाताने पकडायचं आहे, उजव्या गुडघ्याला आणि पाठीला पीळ द्यायचं. मान मागे. गुडघ्याची फ्लेक्झिबिलिटी इथं महत्वाची आहे. परत सरळ व्हायचा, एक आणि हात खाली, दोन. जरी जमत नसेल तरी नुसतं पाय वर ठेवा, हळूहळू गुडघ्याला त्याला फायदा मिळतो आपल्याला. परत उजवा पाय डाव्या मांडीवर, उजवा पाय डाव्या मांडीवरती ठेवायचा. उजव्या पायाची टाच पोटाला टेकली पाहिजे, बरोबर. शिवाय गुडघा जो असं वर येतो तो खाली दाबायचा आहे, म्हणजे आपल्याला पीळ जास्त घेता येतो. आता डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला पकडायचे पाठीमागून आणि मान मागे करायचे. परत सरळ व्हायचा, एक आणि हात खाली, दोन. परत पाय करायचे आहेत सरळ आणि मान सरळ. ठीक आहे. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे आणि शरीर जमिनीला समांतर करायचंय. तर यात एक, मान मागे, कंबर वर, शरीर जमिनीला समांतर. दोन, श्वास बाहेर आणि कंबर खाली ठेवायचे आहे. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. आता दोन्ही पायातलं अंतर वाढवायचं आहे आणि दोन्ही गुडघे डावीकडे करायचे, नंतर उजवीकडे करायचे. ठीक आहे. 20 काउंट. खुब्याला ताण द्यायचं आपल्याला व्यवस्थित. पुऱ्यात पायामध्ये अंतर डावीकडे पहिल्यांदा, एक, गुडघे जमिनीला टेकवायचे पूर्ण. जेवढे तुमचे गुडघे टेकतील तेवढे खुब्याला फायदा जास्त आहे. पायामध्ये अंतर वाढवा. उजवा जो गुडघा आहे तो पण जमिनीला टेकला पाहिजे. पायातलं अंतर वाढवा म्हणजे आपल्याला टेकवता येतं. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. माकड हाडातला स्टिफनेस कमी होणार याच्यामुळे. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ. आणि आपल्याला दोनही पाय सरळ करायचे आहेत. मान करायची सरळ आणि वज्रासनामध्ये बसायचा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा करूयात आपण उष्ट्रासन. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे.
खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. करूयात. एक, परत सरळ व्हायचं आहे. दोन, पुन्हा एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे. डावीकडे वाकायचं आहे आणि उजवीकडे वाकायचे आपल्याला. वाकायचं आहे कडेला. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. ठीक आहे. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. काल केलं त्या प्रकारे डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने, पायाचा पंजा जमिनीला टेकवायचा आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि डावीकडे जायचं आहे. करूयात. एक, दोन, चेहरा समोर, खांदे सरळ. असे नाही झाले पाहिजे खांदे, खांदे सरळ पाहिजेत. करूयात. एक, दोन, त्याकडे लक्ष द्या. एक, दोन, खांदे सरळ अपेक्षित आहेत, असे करायचे नाहीत. परत एकदा. एक, दोन. फार पाय लांब वाटत असेल तर थोडस पहिल्यापासून वाकलेला ठेवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येतं. एक, दोन, एक, दोन. फक्त हा घोटा आणि खुबा एका रेषेत पाहिजेत, याकडे लक्ष द्यायचं. दोन, एक, दोन, शेवटचा. एक आणि दोन. ठीक आहे. डावा गुडघा खाली टेकवायचा. आता उजवा पाय बाहेर करायचा आहे. ठीक आहे. आणि आता उजवा पाय गुडघ्यात दाखवायचा आहे, डाव्या खुब्याला ताण द्यायचा आहे. चेहरा समोर. करूयात. एक, दोन, एक, दोन. खुब्याच्या स्नायूंना ताण पडेल. एक, दोन. परत एकदा. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. मांडीच्या आतल्या स्नायूंना सुद्धा ताण पडतो त्याच्यामुळे. एक आणि दोन. ठीक आहे. पाय खाली. परत डावा पायाने करायचा आणि 5व्या वेळेला 10 सेकंद थांबायचं. ठीक आहे. पहिला पाय असं गुडघ्यात वाकवला तरी चालेल. चेहरा समोर आणि डावीकडे वाकायचा आहे. एक, दोन. हात कमरेवर ठेवा, म्हणजे खांदे सरळ राहायला मदत होते आपल्याला. एक, दोन. तिसरी हालचाल. एक, दोन. आता चौथ्याला 5 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, 5. 5व्याला 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूवार पाय घ्यायचा खाली, उजव्या पायाने करायचं. जेवढ्या वेळ थांबू आपण तेवढं हळूहळू ताण वाढत जातो. त्यामुळे तुम्हाला जर का 10 सेकंद थांबता येत नसेल तर तुम्ही 5 सेकंद थांबून वर येऊ शकता. करूयात. डावा हात कमरेवरती, चेहरा समोर. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. एक, दोन. पुन्हा एक, दोन. तिसरी हालचाल. एक, दोन. आता चौथी हालचाल 5 सेकंद थांबायचे. एक, दोन, तीन, चार, 5. परत सरळ व्हायचं. 5वी हालचाल 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ. डावा पाय खाली, उजवा पाय परत बाहेर करायचा आहे. सॉरी, डावा पाय बाहेर करायचा आहे. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डावा हात खाली टेकवायचा आहे, उजवा हात वरती घ्यायचा. जसं आपण त्रिकोणासन करतो किंवा पार्श्वकोणासन करतो तसं सेम, फक्त खुब्याला ताण देऊन. पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात वाकवा. एक. ठीक आहे. चेहरा समोर ठेवून डावा हात खाली,
आणि उजवा हात वरती ताण द्यायचा आहे उभ्याला आणि छातीच्या कडेच्या स्नायूंना. परत सरळायचं आहे 2 हात खाली. परत 1 पहिल्यांदा सरळ होताना छाती सरळ करायची आणि मग पाय सरळ करायचे. ठीक आहे. पाय खाली, उजवा पाय पार्श्वकोनासनामध्ये जसं करतो तसं, फक्त पाय गुडघ्यात वाकून उभ्याला ताण देणारा असं आसन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. 1 आता उजवा हात खाली टेकवायचा आहे, डावा हात वर. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, 1 पाय सरळ करायचा आहे, 2. परत एकदा सेम, 1 हात खाली, डावा हात वर. पुन्हा सरळ, 1 पाय सरळ, हात खाली, पाय मागे आणि टाचेवरती बसायचं आहे. आता आपल्या मॅटच्या पाठीमागे शशांक भुजंगासन करूयात आपण. शशांक भुजंगासन, दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1 पुढे झुकायचं आहे, 2 मान वरती करायची आहे आणि भुजंगासन करायचं आहे आपल्याला. 1 श्वास आतमध्ये आणि भुजंगासन खाली यायचंय, 2 श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात वरती, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. भुजंगासन, 1 श्वास आतमध्ये, खाली यायचंय, 2 श्वास बाहेर. भुजंगासन, 1 श्वास आतमध्ये. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे, पाय गुडघ्यात न वाकवता कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. शरीराचा त्रिकोण, सूर्यनमस्काराची 5वी स्टेप. ठीक आहे. आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. 1 आता हनुवटी किंवा डोकं जमिनीला टेकवायचं आहे. 2 3 छातीवर आणि डावा पाय मागे. 4 उजवा पाय, 1 उभ्याला ताण देतोय आपण, 2 3 4. बरं, डावा पाय, 1 2 3, ज्याला अगदी जमत नसेल त्याने नाही केलं तरी चालेल, 4. परत 1 उजवा पायाने, 2 3 4. परत डावा पाय, 1 2 3 4. परत उजवा पाय, 1 2 3 4. ठीक आहे. आता गुडघे टेकवायचे आहेत, टाचेवरती बसायचं आहे परत, आणि दोनही हात वरती करायचे आहेत. 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे. आता पंजांवरती यायचं आहे आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे. 1 आणि दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. ताडासन करूयात आपण. दोन्ही पायामध्ये अंतर, बोटांना ताण, कोपरे सरळ, मान सरळ, आणि पहिल्यांदा खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता बोटांना ताण देऊन, 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. ताडासन नॉर्मल श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये आणि टाच वरती करायचे आहेत. नजर समोर एका पॉइंटवर स्थिर ठेवायचे आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पुन्हा एकदा सेम,
श्वास आतमध्ये, टाच वरती. एक, कोपरे सरळ, हात कानाच्या मागे न्यायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. दोन, श्वास बाहेर आणि टाच खाली. पुन्हा एकदा, एक, श्वास आतमध्ये, टाच वरती, थांबायचे 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. पोटाला ताण, कोपरे सरळ, खांदे वर फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार आणि 5. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. दोन्ही हात डोक्याच्या मागे. आता डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. एक, उजवीकडे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरळ, पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं. आणि आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, मांडी करायची जमिनीला समांतर. करूयात. एक, दोन. आता खाली जायचा, वर येताना डावीकडे वळायचा, तर खाली यायचं, वर येताना उजवीकडे वळायचं. करूयात. एक, डावीकडे वळायचं आहे. दोन, तर खाली. एक, उजवीकडे वळायचं आहे. दोन, पुन्हा. एक, दोन, एक, दोन. आता डावीकडे वाकायचं, खाली वर आल्यानंतर डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन. कमरेचा भाग स्थिर ठेवायचा. एक, पूर्ण शरीरावरती आपलं नियंत्रण. दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, एक, दोन. हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ताडासन करूया श्वासासोबत. 20 काउंट करणार आहे. 10 श्वास घ्यायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत, दोन्ही हात वर करायचे, टाच वर करायचे, श्वास बाहेर सोडत, टाच खाली, हात खाली. करूयात. हाताचे पंजे पाठीमागच्या दिशेने करायचे, म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायला सोपं जातं आपल्याला. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हात वरती घेताना फक्त असं सिंपल नाही करायचं, तर थोडस हात असे कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न करायचा. अप्पर बॅकला आपल्याला ताण द्यायचा आणि हात करायचे आहेत खाली. करूयात परत एकदा. 10 काउंट 5 वेळा करायचा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. हात करायचा आहे खाली. ठीक आहे. आता त्रिकोणासन करूयात. या बाजूला चेहरा, दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आणि डावीकडे आपल्याला झुकायचं आहे. एक, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, हात सरळ, हात खाली, दोन, श्वास बाहेर. डावा पायाचा पंजा सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, अगोदरच्या काही आसनांमुळे हे आसन आपल्याला करायला थोडस सोपं जाईल नेहमीपेक्षा, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन, श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही खांदे सरळ, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आता, आणि आपल्याला बद्ध हस्त त्रिकोणासन करायचं आहे. आता डावीकडे झुकायचं आहे. डाव्या
हाताचा कोपरा डाव्या गुडघ्याच्या खाली न्यायचा प्रयत्न. चेहरा समोर राहील. एक. कडेच्या स्नायूंना ताण. परत फिरवायचंय. दोन. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने उजवीकडे झुकायचा आहे. करूयात. एक. उजवीकडे झुकायचं आहे. खुब्यातून हालचाल होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरवायचं. दोन. ठीक आहे. परत एकदा डाव्या बाजूला. एक. दोन. डावा पाय सरळ. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. एक. दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपल्याला करायचे आहेत सूर्यनमस्कार. फक्त 2 सूर्यनमस्कार करायचे आहेत आपल्याला आज. तर आपण आज बरेच वेगवेगळे आसन घेतले, वेगवेगळ्या स्टेप्स घेतल्या. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. पाठीचा कणा ताठ. जेवढं शक्य आहे तेवढं करा. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2. पुढे. 3. डावा पाय मागे. 4. मान वर. उजवा पाय मागे. 5. टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. गुडघ्याच्या आधी हलवटी. 6. 7. 8. डावा पाय पुढे. 9. 10. 11 आणि 12. पुन्हा एकदा. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे. पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. लक्ष श्वासावर. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि आपल्याला उठून बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये उठून बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल करत आपल्याला कपालभाती करायची आहे. 2 मिनिटासाठी म्हणजे 120 वेळा पोटाची हालचाल होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. करूयात. कपालभाती.
डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओमकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये जायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूया. थँक्यू.